अहो झाला काय तुमचा? होय काय ठेव काय? विचारतोस काय? वाईस ठेव. अहो ता बघा काय हाता. आता यो काय गेले होतो? आणखी खय जाणार? ह्या असा ऐकूच नाही. छाया 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 थांब थांब. हो ऐकतच नाही हा. छाया थांब तिथेच. माधवा दत्ता अरे काय झालं बघ तिचं. माधवा माधवा छाया थांब. माधवा माझा पाय अडकलो. हात दे हात दे हात दे. लाव सोड लाव. घे, छाया ह्या असताच वतला. कपडो सरिता ती अडकली आहे ना. चल माधवा. असं कसं अडकलो पाय? हा माधवा काय झालं रे? तिथे भुयार आहे. काय हा या काय असतला? माका काय माहित. माधवा आपण काय खोदायचं काय? खोलीसारखा काहीतरी. नाही नको दत्ता थांब. ते इलिगल ठरेल. काय? ते म्हणजे कायद्याविरुद्ध. ह्या अशा गोष्टी सापडल्यावर आधी पोलिसांना कळवायचं असतं. काय रे माधवा वहिनी गेल्या पण तुझ्याकडे ह्या कायदा सोडून गेल्या काय? अहो काहीतरीच काय. नाहीतर काय आपल्या घराजवळ हा ना. रे पण ते कायद्यात बसणार नाही. उद्या पोलिसांना कळलं ना तर कारवाई आपल्यावरच होईल. आधीच काय टेन्शन कमी आहेत त्यात परत गावात चर्चा होईल ती वेगळी. नाहीतर काय करायचा? ते असंच ठेवायचा. हे बघ सध्या तरी आपण यात पडूया नको. कोणी नसताना बघू. हा कोणा कळला तर? आपण सांगितल्याशिवाय कळणार आहे का? पण बाहेर खबरी जातीलच ना. मी कोणाक सांगूक जाणे नाही. हा तुझ्या बायला एक सांग. सगळ्या गावभर सांगत सुटता. मी काय केलंय? गावभर हिंटास तुम्ही आता पण गेला होतास का? सरिता
वाद नकोय. पण माधवा त्या खय गेला होता त्या कळूक नको काय? काय गो? ता लोक जमायला नको तिथे. आपण नंतर बघूया. चल चल. थांब छाया. माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून माका दिलं नाहीस तू. तुका सगळ्यात सांगू खया तुझं मोठो भाऊ आहे मी. असा मग मोठा भाव म्हणून माझा कधी विचार केलास तू? काय विचार केल्यानी नाही? या घरात काय कमी पडता हा तुमका म्हणून तुम्ही आशो जातास? तोंड काळा करूक जाता. मी काही एक करूक नाही. काय केलंच नाही? त्या अजय वांगडा गेला असशील. तू बघलस मका? मी बघितलंय नाही. आणि विचारल्यावर तू काय खरा सांगणारस काय? माका तुझ्याशी काही एक बोलूचा नाही. माधव हे का सांग, ह्याच्या सगळ्या प्रश्नाक उत्तर देऊक मी बांधील नाही. काय म्हणालास? दत्ता मका निमूटपणे सांग, तू खाय गेला होतास? त्या का भेटू गेला होतास ना? तुका काय करूच असा? काय? खबरदार आत्याला हात लावला तर. बघलास गणेश आहो तुझं बापूस कसं वागता? एक दिवस माझा जीव घेतलं. घाबरू नको सत्य, काही होणार नाहीये तुला. मी आहे ना. बघितलंस सरिता, बापाच्या इज्जतीची धिंदडू निघाल तरी चालतील ह्या का, पण ह्या का ह्या छायाचं पुळको हा. मग काय चुकलं? तिने तिला जे वाटतं ते सांगितलं आणि त्या अजय सोबत तिला लग्न करायचंय. एक दिवस ते लग्न सुद्धा होईल. गणेशा तुका गप राहू काय जाता रे? ही भावंडा काय ता बघून घेतील ना. तुका माहित हा ना छायाताई काय करतात? लपून लपून भेटूक जातात. ह्या का सांगून काय उपयोग? ह्यानं आधीच बापाचं नाव धुळीत मिळून झालेला हा. आता ह्यानं केला तर ह्या का काही फरक पडणार नाही. मी आत्यासोबत आहे आणि राहणार. तिच्यावर कोणी हात उचलायचा नाही. हा आता हात नाही उचलणार. जर ह्या फेटून केला ना तर जीवच घेईल. आणि मध्ये कोण इला तर त्याका पण सोडणार नाही. अरे दत्ता काय हे? अरे मग बघ ना काय चाललेलं हा. गाव काय म्हणत. आधीच नेने काकांचा जर झाला तर आपणच केला असं गावात वाटता. आता ह्या गावभर पसरला तर काय होईल? लोक गावात ठेवणार नाही. दत्ता शांत हो. असं काही होणार नाही. छाया तू आता काही बोलू नकोस. माका हाऊस नाही इली याच्या हांगडा बोलाची. छाया भुयाराचा काय करूचा? भुयार? हा शिळेजवळ भुयार हा आमका दिसला आत्ता. सरिता सगळ्यांनी लक्षात ठेवा, त्या शिळेबद्दल कोणालाही काही बोलायचं नाही. निलिमा आता इथे असती तर एव्हाना पोलिसांना फोन पण केला असता तिने. नशीब ती इथे नाहीये. माधवा, कोण इलो तर तू पण काळजी घे, नाही तर सांगून जाशील. मी काळजी घेईन. पण इथे आणखीन एक अशी व्यक्ती आहे जिला ह्याबद्दल कळता कामा. हे त्या भुयारात गेलेले होत. काय? अजून इलेले नाही होत. आपण बघूया चल. बघावंच लागेल काय त्या भुयार. जीव घुसमटतो रे माझा. आबा